नमस्कार, मी डॉक्टर मयूर दळवी, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज मी आपणास प्रोस्टेट ग्रंथीबद्दल थोडीशी मूलभूत माहिती सांगू इच्छितो। प्रोस्टेट ग्रंथी ही प्रत्येक पुरुषाच्या लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी असलेली एक ग्रंथी आहे। वयोगट 15 ते 50 वर्षांमध्ये वीर्यामधले काही घटक बनवण्याचं ही काम करते। 50 वर्षाच्या वरील लोकांमध्ये हिची वाढ वयानुसार अपेक्षित असते। 50 वर्षानंतर ही जी वाढ असते तिचे कारण दोन असू शकतात। सर्वप्रथम वयानुसार ती वाढ होती आहे किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन किंवा कॅन्सरचा रोग असल्याची शक्यता होऊ शकते। या ग्रंथीच्या वाढीमुळे काय लक्षणे येऊ शकतात? सर्वप्रथम लघवीची धार कमी येणे, लघवीला जोर लावणे, रात्री वारंवार लघवीला उठणे किंवा लघवी मागं तुंबल्यासारखी वाटणे। आणि जर ही लघवी मागं तुंबलेली असेल तर तिच्यामध्ये इन्फेक्शन होऊन आपणास ताप किंवा थंडी वाजून येणे। या ग्रंथीसाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तर सर्वप्रथम चहा, कॉफी, मद्याचं सेवन टाळणे, नियमित व्यायाम करणे, लघवी जास्त वेळ न रोखणे व रात्रीच्या वेळी 1 तास आधी पाण्याचं प्रमाण कमी करणे हे आपण करू शकतात। हे लक्षणं असतील तर आपण सोनोग्राफी, जिच्यामध्ये आपण प्रोस्टेटच्या ग्रंथीची वाढ आणि रक्तातील PSA हे घटक तपासणं आवश्यक आहे। तरी यापैकी कुठलेही लक्षण आपणास आढळल्यास त्वरित जवळच्या यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करावे। धन्यवाद।